चायनामध्ये तू जा, चीनचं मूळ नाव प्राचीन असं आहे, त्यातला प्रा काढून टाकला. लंकेचं मूळ नाव श्रीलंका असं आहे बरं का. आता पण श्रीलंका म्हणतो आपण, ते इंग्रजांना जमिना म्हणून त्यांनी सिलोन नाव ठेवलं होतं. अशी अनेक नावं आहेत. मलेशियाचं मूळ नाव आहे मलय देश, सिंगापूरचं मूळ नाव आहे सिंहपूर. अशी सगळी नावं दिलेली आहेत. अनेक पुस्तकं आता निघाली आहेत की यांची मूळ नावं काय होती. मी एकदा गेलो होतो, त्या इंडोनेशियामध्ये बाली नावाचं एक गाव आहे. ते लोक सांगतात आमची संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे. तिथं मठ मंदिर असे जपलेले आहेत, विष्णूच्या मूर्ती आहेत, श्राद्ध करतात ते लोक आणि दर्भावर श्राद्ध करतात. एवढ्या करता सांगतोय की हिंदू संस्कृती सर्वदूर पसरली, पूर्ण पृथ्वीवरती पसरली होती. वसुधैव कुटुंबकम हे आमचं शास्त्र हेच आहे हो. संपूर्ण पृथ्वी आमचं कुटुंब आहे. मग शेजारची तिकडची पृथ्वी ते म्हणले शेजारचं कुटुंब. काय विशाल दृष्टी असेल. आणि ही दृष्टी पुराण काळापासून आहे, आज नाही, विज्ञान कळल्यानंतर नाहीये, पूर्वीपासून ही दृष्टी आहे असं तो. आणि उरलेले जे 81 भाऊ होते त्यांनी ब्राह्मणत्व स्वीकारलं आणि निघून गेले. क्षत्रियाचा ब्राह्मण होत असे. गैरसमज करून घेऊ नका. पुष्कळ गैरसमज लोकांचे, त्यात हा एक आहे गैरसमज की जात बदलता येत नाही. असं नाही. विश्वामित्रांनी ब्रह्मर्षी पद मिळवलं की नाही, फक्त त्याला खूप कष्ट मात्र करावे लागतील. समजा तुम्ही एखाद्या विषयात PhD मिळवली आहे, उदाहरण घ्या, समजा तुम्ही सोशिओलॉजीमध्ये PhD झाला आणि तुम्हाला सांगितलं काही नाही, आता दासबोधात PhD व्हा. पुन्हा उतरून सगळा पहिल्यापासून अभ्यास करावा लागतो, जीव टाकावा लागतो, मग त्यातली PhD मिळते. एक्झॅक्टली हेच आहे जात बदलणे म्हणजे. आपले सगळे परमाणू बदलायचे. पण आपल्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांनी जे डेव्हलप केलंय ना ते आपल्या शरीरात आहे. मी समजा ब्राह्मण आहे, मला क्षत्रिय व्हायचंय, आधी पहिल्यांदा मला माझा स्वभाव बदलावा लागेल. ब्राह्मणाजवळ पराक्रम नसतो. ब्राह्मणाचा पराक्रम फक्त इथे वाची वीर्य द्विजानांच, आणि तो आपल्या मूळ स्वभावाकडे नेतो. नको जाऊ दे, दाऊदला सापडला असतो देत, जाऊ दे असं म्हटलं तर काय होईल. म्हणून क्षत्रिय होणं अवघड आहे. मुद्दा लक्षात घ्याल. हे 81 भाऊ त्यांनी थोडक्यात पोलिसाची नोकरी सोडली आणि ते मठात जॉईन झाले कुठल्या तरी आताच्या भाषेत. क्षत्रिय म्हणजे पोलीस, थोडक्यात रक्षण करणारा तो क्षत्रिय, ज्ञान देणारा तो ब्राह्मण, पोटापाण्याचा व्यवसाय करणारा तो वैश्य, आणि गावाची स्वच्छता ठेवणारी नगरपालिका हा शूद्र. कमी नाही आहे. नगरपालिकेचे केवढं कौतुक आहे आज. नगरपालिकेत नोकरी मिळवून धडपडतो की नाही आपण. हे आपल्या टाळक्यामध्ये भरवलं इंग्रजांनी बरं का. हे कमी ते जास्त असं काही नव्हतं. आज तुम्हाला त्या भानगडीत पडायचं नाही. आता एवढाच मुद्दा सांगतोय. उदार धर्म आहे आपला. त्या भरतानी उत्तम राज्य केलं, ऋषभदेवानी तर उत्तम राज्य केलंच. ऋषभदेवाने एक दिवस राज्य टाकलं, भरताला देऊन टाकलं आणि जंगलात नेऊन जाऊन राहिले. एक शुकदेव सांगतात, राजा त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला. त्यांनी विचार केला या देहाला भगवंताला जगवायचं असेल तर देव घास भरविल. आणि खरोखर तसं व्हायचं. एखादा पक्षी यायचा आणि ते जंगलात ज्या ठिकाणी ध्यानाला बसले त्यांना भूक लागली असं कळलं की तो पक्षी यायचा, नेमकं वरती यायचं आणि त्याच्या तोंडातलं फळ सुटायचं आणि त्यांच्या मांडीवर पडायचं समोर, आणि मग ते खायचे. भूक लागली, फळ पडलं, खाल्लं. पण आणायला काही नाही यायचं. तहान लागली, अचानक पाऊस यायचा, असे हात करायचे, पाणी प्यायचे. ऋषभदेव शौचाला लागली तर ते नदीवर नाही जायचे, बसल्या ठिकाणी शौच करायचे, लघु शंका करायचे, पलीकडे सरकूनही बसायचे नाही, तिथेच घाण ती. राजा तुला वाटेल किती वाईट ना, वाईट वाटून घेऊ नको. त्यांच्या विष्ठेचा चंदनापेक्षा 100 पटीनं श्रेष्ठ असा सुगंध सुटत असे. लोक दर्शनाला यायचे ऋषभदेवांच्या, ते सुगंधावरून या अरण्यातनं सुगंध येतोय म्हणजे इथे येत वाटत ते चला. जर ध्यानाला बसताना काही वेळा जटा वाढल्या तर असं वाऱ्याने केस नाकात जायचे, तर ते केस असं तोडून टाकायचे.
आपल्या पूर्ण शरीराला आणि वासनेला जिंकलं, म्हणून जिंकलेला जो आहे त्याला संस्कृत भाषेत जैन असं म्हणतात. जिंकलेला तो जैन आहे. आणि म्हणून जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव आहेत. भागवत हा सर्वसमावेशक ग्रंथ आहे. सगळ्या धर्मांचा उदय भागवतांनी सांगितलेला आहे. जैन लोक आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जैनांचं तुम्ही तत्वज्ञान अभ्यासा, ते सगळं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आहे. यात आता बोलायला जास्त वेळ नाहीये मला, पण मुद्दाम सांगतो, जैन लोकांनी टिकवलंय, आपण टिकवलं नाही, हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही अमेरिकेला जरी गेलात आणि विमानात तुम्हाला जर नॉनव्हेज सगळे एकत्रच असताना तुम्ही त्यांना जैन फूड सांगितलं तर कांदा लसूण नसलेली भात आमटी ते आणून देतात आपल्याला. म्हणजे युएसएतल्या, अरब राष्ट्रातल्या, सगळ्या राष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती, आचार्यांना, जैन फूड काय असतं. ब्राह्मण फूड माहितीये का हो? ब्राह्मण फूड फूड म्हणले. आपण आपला धर्म टिकवला नाही हो. जैन आपल्यापेक्षा वेगळे नाहीये. जैन आणि आपण एकच आहोत. हिंदू धर्मापासून यांना वेगळं काढलंय, हे इंग्रजांनी काढलंय बरं का. शीख वेगळे, आमके वेगळे, तमके वेगळे, असो. ऋषभदेवांचं जीवन कसं होतं? नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी. कशाचा न लाग भाग. या जीवनचर्येचं चिंतन करून बघा. आज आपण पुण्याच्या मागं लागतो, पापापासून नको बाबा नको बाबा असं करतो. आपल्याला पाप पुण्य नाचवीत राहतात. बिनधास्त जीवन नाही आपलं, परमार्थातल्या लोकांचं सुद्धा. याचं कारण आपल्याला काहीतरी पाहिजे आहे. ज्या क्षणाला आपल्याला काही पाहिजे हे संपेल, त्या क्षणाला आपलं जीवन खऱ्या अर्थानं भगवंतावर निर्भर असेल, जसं ऋषभदेवांचं होतं. कशाचा न लाग भाग, कशाचा न लाग भाग, कशाचा न, कशाचा न लाग भाग, कशाचा न पाठ लाग, कशाचा न. आम्ही आम्ही फुलांचे पराग, आम्ही फुलांचे पराग, आम्ही फुलांचे पराग. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी. निर्धास्त शांत असे बसलेले, एकही वस्त्र अंगावर नसलेले ऋषभदेव यांच्यापासून एक परंपरा उदयाला आली राजा, ही जैन परंपरा. एक दिवस ज्या जंगलामध्ये ते बसले होते त्या जंगलाला आग लागली राजा. सगळं जंगल जळत चाललं. वणवा लागला झाडावरती झाड घासून, आणि यांच्या डोक्यावरचं झाड पेटलं. वरून एक पेटलेली मोठी फांदी यांच्या हातावर पडली. यांना चटका बसला नाही, इतकं त्यांनी देहापासून स्वतःला वेगळं काढलं होतं. पेटलेली ती फांदी जेवढ्या वेगळेपणानं पाहिली, तेवढ्या वेगळेपणानं त्यांनी आपला हात जळताना पाहिला. शांतपणानं देहत्याग केला. देहापासून स्वतःला वेगळं काढता येतं, याचं मूर्तिमंत उदाहरण ऋषभदेव आहेत.
त्यांच्याही पेक्षा काकणभर सरस भरत होता. भरतानं उत्तम राज्य चालवलं, आपल्या मुलाला राज्य दिलं, निघून गेला घरातनं. नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी, त्या नदीच्या तीरावरती एक आश्रम बांधला, छोटी झोपडी बांधली, तिथे राहू लागला. बस सकाळ दुपार संध्याकाळ स्नान करावं, संध्या करावी, ते भगवंताचं नाम घ्यावं, कधी नाम घ्यावं, कधी रूप आठवावं, कधी पूजन करावं, कधी ध्यान करावं, कधी कथा कीर्तनाला जाऊन बसावं. सगळेच्या सगळे तास फक्त भगवंताकडे. आणि एक गोष्ट घडली त्यांच्या जीवनात. एका हरणाच्या पिल्लाला वाचवायला गेले आणि ते पिल्लू यांच्या प्रेमात पडलं. आता जबाबदारी पडली, त्या पिल्लाला बसवतात, मला जप करायचा आहे, गप्पा बस बर का, असं करतं हरणाचं पिल्लू. हो असं जप करण्यात अर्ध लक्ष त्या पिल्लामध्ये. ते पिल्लू यायचं, मला भूक लागली तर अशी छाती धरायचं त्यांची, असं करून बाहेर ओढायचं, मला भूक लागली चला. वेळ लावलं त्या पिल्लाने त्याला. आणि परिणाम असा झाला राजा, त्याला मदत करता करता आसक्ती निर्माण झाली आणि मेले. आणि पुढचा जन्म हरणाचा. चुकलं का हरणाचं पालन केलं? कारण हरणाची आई मरून गेली होती, सिंह पाठीमागे लागला होता त्या पिल्लाच्या. वाचवायला पाहिजे की नाही? गटांगळ्या खात होतं ते गंडकीत, वाचवायला पाहिजे, जबाबदारी होती. हरिण पाळणं हा दोष नव्हता, हरणाला पाळताना भगवंताला विसरले हा दोष होता. म्हणून जीवनात कुठलीही संस्था, कुठली परिस्थिती, कुणी मनुष्य, कुणी प्राणी, कुठलाही गुण देवापेक्षा श्रेष्ठ समजू नका. फक्त भगवंत महत्वाचा आहे, बाकी सगळं गौण आहे. नाही तर चांगलं सुद्धा बंधनाला कारणीभूत होतं. ते कसं, ते आपल्याला भरत चरित्र शिकवतं. आणि भरताचा प्राण गेला. पुढचा जन्म अनेक वर्ष हरणाचा धारण, कारण हरिण 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 जो चित्ताचा विषय तो पुढचा जन्म आहे. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल. आता ते हरिण त्याच भागात जन्माला आलं, त्या गेल्या जन्मीच्या कुबडीकडे बघतं, माळेकडे बघतं, त्या आसनाकडे बघतं, झोपडीकडे बघतं, मोक्षाच्या त्या व्यवस्थेकडे बघतं आणि वाईट वाटतं, रडतं. पण आता रडून काय उपयोग आहे? नापास झाल्यावर रडून काय उपयोग आहे? परीक्षे दिवशी जर प्रयत्न केला असता तर काल चांगला निकाल लागला असता की नाही. म्हणून हल्ली हा शब्द मला फार आवडतो, निकाल लागतो. हल्ली निर्णय होतच नाही, निकालच लागतो. म्हणून भरत आपल्याला हे शिकवतात, वेळेवर अभ्यास करा आणि योग्य उत्तर द्या. फक्त परीक्षेत नाही, सगळं जीवन ही परीक्षाच आहे. आणि तो हरणाचा देह पडला विशिष्ट वयानंतर. पुढचा जन्म पुन्हा भरतच नाव धारण केलं. आपलं नाव काय असायचं जन्मजन्मी ठरलेलं आहे बरं का. लोकांनी काय नावं ठेवायची हे आपल्या कर्मावर ठरतं. आणि हा जन्म भरताचा ब्राह्मण कुळात झाला. अंगिरस गोत्रामध्ये ब्राह्मण कुळात भरत नाव धारण करून या मुलानं जन्म घेतला. शुक सांगतात राजा, पण या जन्मी त्यानं ठरवलं कुठल्याच भानगडीत पडायचं नाही. म्हण आहे मराठीत बघा, एकदा दुधानं तोंड भाजलं की मनुष्य ताक सुद्धा फुंकून पितो. तसं केलं त्यांनी. प्रेम नको, हरिण नको, भानगड नको, मी मूर्ख आहे असंच लोकांनी म्हणावं, असं केलं यांनी. एकदा वहिनीने सांगितलं, बाळा भाऊजी आपल्याकडचं जातं बिघडलंय म्हणून पलीकडच्या काकूंकडे जातं दळायला, जात्यावर दळायला पीठ दिलं होतं, घेऊन येतं. त्यांनी तो पितळेचा डबा आणताना वाटेत सांडला आणि धुळी सकट पीठ भरलं. धूळ होती, आणून दिलं. ते म्हणले, अरे काय? तो म्हणलं, सांडलं वाटेत. मग भरलाच कशाला? तेवढं होतं तेवढं आणायचं. तो म्हणला, फरक काय आहे? पीठ आणि धूळ दोन्ही धूळ तर आहे. मूर्ख कुठला? आणि असं करता करता अशा काही उदाहरणानंतर याचं नाव पडलं मूर्ख भरत. मूर्खाला संस्कृतमध्ये जड म्हणतात. जड भरत. मूर्ख होते का? मूर्ख नव्हते, ज्ञानांचे शिरोमणी होते. पण मूर्ख लोकांसमोर आपण जास्त बोलू नये हा जास्तीचा शहाणपणा त्यांच्याकडे होता. गंमत म्हणून सांगतो, एकदा विवेकानंद धावत धावत आले. वेडे झाले होते रामकृष्णांकरता. सुरुवातीला खूप परीक्षा बघितल्या, नंतर वेडे झाले होते. रामकृष्ण पूजा करत होते दक्षिणेश्वरीची. धावत आले, घामेघूम रडत होते अगदी. ठाकुर ठाकुर ठाकुर. बोलो क्या नौरेन, क्या हो गया?
बोले सब कलकत्ता वासी आपको और मुझे दोनों को पागल बोल रहे हैं। दख्खन का पागल पुजारी और उसका पागल चेला, ऐसा बोल रहे हैं। हे देवीला फुलं वाहत होते, एक फूल। ते म्हणाले, नवरेन मैं तो पागल नहीं हूं, लेकिन तुम पागल हो. हे संतापले, वा म्हणले, हे बरं आहे, तुम्हाला वेडं म्हणतायत म्हणून मला वाईट वाटते, म्हणून मी सांगायला आलो, तुम्ही पण मला वेडे म्हणताय, ह्याला गुरु म्हणतात काय? तुम पागल ही हो नोरेन. बोले कैसे? अरे सब पागलों ने हमें पागल बनाया और हम पागल है ऐसा हमें यदि लग रहा हो तो हम पागल ही हुए ना. सगळ्या मूर्ख लोकांनी आपल्याला शहाणं म्हणावं अशी अपेक्षा असणारा जो आहे तो मूर्ख नाही का? सगळे प्रापंचिक लोक आहेत, प्रपंच आणि एवढंच खरं मानणारे बरं का. त्या लोकांकडून कधी आपल्याला शहाणं म्हणायची अपेक्षाच नाही. मूर्ख आहेत ते. सगळे आंधळे एक झाले आणि त्यांनी सांगितलं सूर्य नावाची वस्तू नाहीये. मग काय म्हणायचं? लोकशाही का? बहुमत का? काय म्हणाल तुम्ही? समर्थ म्हणाले, अवघे आंधळे मिळाले तेथे डोळसाचे काय झाले. असे जड भरत होते. ज्यांना शाश्वताचं ज्ञान नाही असे सगळे हे प्रापंचिक लोक अशाश्वतावर प्रेम करतात. त्यांच्याशी काही न बोललेलं बरं म्हणून ते गप्प बसायचे. पण याचा परिणाम त्यांना वेडे ठरवण्यात आलं. वेडे नव्हते तरी पण लोक त्यांना वेडे म्हणायचे. राजा ऐक, एक दिवस त्याला चोराने धरून नेलं आणि बळी द्यायला लागले. बळी द्यायला तलवार उगारल्यावर ज्या जगदंबे समोर बळी देणार होते हे शांत उभे होते. मारलं तर मारलं, प्रतिकार नाही, काही नाही. नो ग्लजिंग, नो कंप्लेंट, नो रिक्वेस्ट, नथिंग. येणू इला काही नाही असे. आणि मानेवरनं तलवार फिरवणार इतक्यात ती जी देवी होती ती देवीची मूर्ती फोडून देवी प्रकट झाली आणि त्या तलवार हातातली काढून घेतली आणि सगळ्यांची मुंडकी उडवली, फक्त त्या भक्ताचं नाही उडवलं. आणि त्यांच्या मुंडक्याने ती फुटबॉल खेळायला लागली. राजा आत्ताच्या भाषेत म्हणून फुटबॉल म्हणालो, चेंडू खेळायला लागली. अशी ती मदोन्मत्त झाली जगदंबा. हे तरी शांत उभे. मारणाऱ्यांचा तिरस्कार नाही, वाचवणाऱ्यांना नमस्कार नाही. काय फिलॉसॉफी आहे बघा. छान. ज्याला काही हवं असतं ना तो या भानगडीत पडतो. मी ब्रह्मरूप या बोधावर जो स्थिर झाला ना त्याला काहीच करावं लागत नाही. ती शेवटी आली जगदंबा, अरे बाळा नमस्कार कर. करतो, त्यालाही नाही करतो नमस्कार. असे घरी आले. त्याला शिळं द्या, पाक द्या, काही द्या, खायचे, शांत बसून राहायचे, आनंदात असायचे. एक दिवस मात्र रहुगण नावाच्या राजानं त्यांच्याकडनं उपदेश घेतला. राजा ऐक, प्रसंग असा आला की रहुगणाची पालखी नेमके जडभरत जिथं राहत होते तिथून चालली होती. त्या चौघांपैकी 4 जे भोई असतात ना पालखी उचलणारे, त्या 4 एकाचं पोट अचानक बिघडलं. एकाने विचारलं, बुवा कसं काय बिघडलं? म्हणलं सरकारी नोकर होते, खाऊन खाऊन बिघडलं. म्हणलं पटलं. आता ऐन वेळेला माणूस कोण उभा करणार? कोणी काय? आता तरी गर्दी नाही रस्त्याला. हे महाराज बसले होते आमचे. पुरिया धनाश्री झाले, सावकाश हळू. इथे जड भरताकडून उपदेश घ्यायला सुरुवात करणार आहे त्यापूर्वी काही प्रसंग घडलाय, नीट ऐका. जड भरत चालत होते, पायाखाली मुंगी मरू नये असे चालत होते. लक्षात येते ना? रहुगणाची पालखी चौघांनी उचललेली, त्यातला एक भोई हे जडभरत. जडभरत चालत होते, पायाखाली किडा मुंगी मरू नये असे. बाकीचे 3 चालत होते, काय मेलं तरी चालेल, आतला सुरक्षित राहायला पाहिजे. त्याचा परिणाम ती पालखी मागं पुढं अशी व्हायला लागली. वरती ते आडवे काही फळ्या असतात त्या यायला लागायला लागल्या. तो म्हणला, कोण आहे रे नवीन? खूप बोलला आतनं, बरंच काही बोलला. त्याला ऐकायला येत नाही का? तो मूर्ख आहे का? तो अशक्त आहे का? तो असा आहे का? तो मेलेला प्रेत आहे का? वाटतो येईल ते बोलला. तरी पण याच्या चालण्यात काही फरक नाही हो. याच्या पायात काही चप्पल नव्हत्या. एकाने सांगितलं, कोई चले हाती घोडे पालखी मंगाई के,
कोई चले हाथी घोडे पालकी मंगाई के, साधू चले नंगे पैर चीटिया बचाई के. साधूचा सोपा अर्थ सांगू, ज्याची न्यूसेन्स व्हॅल्यू 0 झाली तो साधू आहे. कुणालाही त्रास नाही होत, कुणाच्या अध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. मी कालच सांगितलं, तोच अध्यात्मात असतो. आपलं काम आणि साध. पण त्याचा परिणाम असा झाला, काही न बोलल्यामुळं चौघही संतापले. ते राजा सकट उरलेले 3-4 संतापले. आणि राजा बाहेर आला, थांबा म्हणला, खाली उतरला, पालखी खाली ठेवा म्हणला, आणि तलवार काढली कमरेची आणि त्या जड भरताला लावली. कस्तम, कोण आहेस तू? कोण आहेस तू? ठार मारू का तुला? बाहेर आहेस? एका घावात 2 तुकडे करीन, मग कळेल पालखी कशी उचलायची. अरे इतकं महत्वाचं, थोडं सावकाश आणि हळू, इतकं महत्वाचं तुला पद दिलं. अरे माझी पालखी उचलायला फार भाग्य लागतं. अरे 2 मिलित नेत्र होते राजा त्यांचे, जडभरत असे होते. या मिथ्या विश्वाकडे ते डोळे फाडून फाडून बघतच नाहीत संत. ज्ञानोबांची पण खेचरी मुद्रा आहे ना, चाचरी मुद्रा आहे ना, चाचरती चाचरती बाहेर निघाले, असे बाहेर पडायचे ज्ञानोबा. समर्थांची भूचरी मुद्रा अशी, जगद्गुरु शंकराचार्यांची खेचरी मुद्रा असायची कायम. असं समाधीतच असे 24 तास असे असे होते. हा राजाने तलवार लावली, मारून टाकू का, अमुक करू का, तमुक करू का, नाव काय तुझं? बुबुळ खाली आणली आणि राजाकडे पाहिलं. राजा, राजा किती अवघड प्रश्न विचारलास रे. राजा म्हणला, काय अवघड प्रश्न आहे? तुझं नाव काय? एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, मूर्ख कुठला. राजा, या जगातला सगळ्यात अवघड प्रश्न हाच आहे की तू कोण आहेस. सगळ्यात अवघड प्रश्न. राजा म्हणाला, काय अवघड? मला विचारा, मी सांगतो. राजा, तू कोण आहेस रे? तुझं नाव काय? राजा म्हणाला, मी सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण. माझं नाव रहुगण, सिंधू सव्वीर देशाचा राजा आहे मी. सांग आता तुझं नाव काय? राजा, यात तुझं नाव कुठलं आहे रे? जे वाक्य सांगितलंस तू, मी सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण, यातला तू कोण? राजा म्हणजे तू, मी म्हणजे तू, सिंधू सव्वीर देशाचा म्हणजे तू, का रहुगण म्हणजे तू? आणि राजाच्या लक्षात आलं, हे पाणी आवर आहे. त्यानं तलवार म्यान केली, हात जोडले आणि म्हणाला, कस्त्वं निगूढश्चरसि द्विजानां विवर्षि सूत्रं कतमोऽवधूतः इहापि कस्यस्य. महाराज, आपण कोण आहात? नाहं विशंके सुरराज वज्रान् नत्र्यक्षशूलान् न यमस्य दंडात् नाग्न्यर्घ्यपास्रात्. महाराज, मला शाप देऊ नका. तुम्ही कोण? अवधूत आहात का दुर्वास आहात? कोण आहात तुम्ही? महाराज, मी विष्णूच्या चक्राला घाबरत नाही, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदंडाला घाबरत नाही, ब्रह्मास्त्राला घाबरत नाही, यमाच्या यमदंडाशी मी 2 हात केलेत. मी घाबरतो तो फक्त ब्राह्मणांच्या शापाला. कृपा करा, मला शाप देऊ नका. कोण आहात आपण? हे शांतच होते. एक्साइटमेंट नाही होती, तर नोत्साही भवती. ते म्हणाले, राजा, पुन्हा तोच प्रश्न तुम्हाला विचारलास, फक्त मला अपमान करण्यासारखा मगाशी ना आता सन्मान. प्रश्न तोच आहे, कोण आहेस तू? नाव काय तुझं? मग असा प्रश्न ना आता आपलं नाव काय, आपण कोण? प्रश्न तोच आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, कोण आहेस? राजा म्हणाला, मी तरी असं समजतो की मी पंजाबचा राजा रहुगण आहे. ते म्हणले, रहुगण हे नाव तुझं ठेवण्यात आलं, पाळण्यात तुझं नाव ठेवलं म्हणून तू रहुगण आहेस. वेगळं नाव ठेवलं असतं तर? माऊली म्हणाली, ठेविली या नामासी ओ देत उठे.
जे नाव आपलं ठेवलंय ना त्याला ओ द्यायची आपल्याला सवय लागली, ते आपलं नाव नाही. कुठं छापलंय का नाव आपल्या अंगावर? हे बघा म्हणले ते काय कुठलं, हा हे नाव त्याचं आहे म्हणे. पंजाबचा राजा तुला कुणीतरी केला, तुझ्या आई वडिलांनी अभिषेक केला आणि मग तू राजा झालास. पण तू केव्हा तरी राजा नव्हतास, तरी तू होतास ना? तो म्हणाला हो. आणि केव्हा तरी तू राजा नसशील, तुझ्या मुलाला राज्य देशील तेव्हा. हो बरोबर आहे. मग तेव्हा फक्त मी रहुगण उरेल, बरोबर आहे. त्यातलं रहुगण मायनस कर, पंजाबचा राजा मायनस कर, वजा कर, आता उरला मी. आता सांग, मी हे तुझं नाव आहे का मी हे सर्वनाम आहे? अहो तो रडायला लागला. राजा कुठल्या अहंकारात चालला होतास? कपिलांकडे निघाला होतास तू, सद्गुरूंकडे निघाला होतास. सद्गुरूंच्या युनिव्हर्सिटीमध्ये हे नाव चालत नसतं. व्यावहारिक नावाने मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझं नाव आहे, माझं त्याव आहे न. अरे मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. एखादा संत एकाला आशीर्वाद देतो, तू राजा होशील, तो राजा होतो. एखादा संत सांगतो तू राज्यावरनं उतरशील, तू राज्यावरनं उतरशील म्हटल्यावर जंतर मंतरवर ते म्हटले साधून उतरले. साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद दोन्ही फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. राजा, मी नावाची गोष्ट तुझ्या शरीरात कुठे आहे रे? मी, आपण मी सारखं मी करतो ना, असं करतो मी. हा पठ्ठ्या, आमचे महाराज सांगा, हा पठ्ठ्या. असं काही या इथल्या कोपऱ्यात मी बसवलंय. पुण्याचं ससून हॉस्पिटल आहे, तिथे एक डॉक्टर माझे मित्र आहेत, त्यापेक्षा मोठे आहेत पण मैत्री आहे आमची. त्यांनी मला एक मोबाईलमध्ये क्लिप दाखवली. कशाची? पोस्टमार्टमची. आम्ही कसं कापतो करवतीनी, समजा पोटाचं म्हणा, का ज्या प्रकारचे असेल त्या प्रकारचं पोस्टमार्टम करतो आम्ही. आणि ते बघितल्यावर त्या रक्ताच्या चिळकांड एवढं नको वाटलं मला अगदी. मी त्यांना प्रश्न विचारला, म्हणलं महाराज, त्या डॉक्टरना विचारलं, डॉक्टर आतापर्यंत किती पोस्टमार्टम? म्हणले 22,000 पोस्टमार्टम केलेत मी. आता माझ्या हाताखाली मुलं आहेत म्हणाले, मी फक्त सही करतो. म्हणलं डॉक्टर मी एक विचारू का? आयुष्यभर माणसं मी करतात, तो मी कुठं सापडला का हो तुम्हाला यात थोडं पोस्टमार्टम मध्ये? पाय कापला, गुडघे कापले, पोट कापलं, डोकं कापलं, सगळं कापलेलं आहे त्याने. बरं ते कसंही कापता येते हो, मेल्यावरच कापायचंय. जिवंत असताना बेतानी कट घ्या असं नाहीये ते. 1 इंच जास्त काय आणि कमी काय, असं जिवंतपणे केलं चालेल? एका म्हणे हत्तीचं ऑपरेशन 5-7 डॉक्टरनी केलं, हत्ती. आणि मग शिवल्यानंतर विचारलं काही कात्री बित्री आत नाही राहिली? तो आत राहायचो. ते म्हणले कात्री नाही आत राहिली, पण डॉक्टर कुलकर्णी बहुतेक आत राहिलेले आहेत. त्या डॉक्टरना मी प्रश्न विचारला, एवढं कटिंग तुम्ही करता तुमच्यामध्ये, कधी मी सापडला का हो? फार गंमतशीर आहे डॉक्टर, ते परमार्थातले. ते म्हणले अहो तो गेल्यावरच तर आम्ही कापतो. मुद्दा मला सांगायचा आहे, ज्या देहाला आपण मी म्हणतो, ऍक्च्युली तो मी कुठे याचा विचार केलाय का हो? आणि त्या मीची कधी ओळख करून घेतली का? माझी सगळ्यांची ओळख असते, फक्त माझ्याची ओळख नसते. मी कोण आहे? हु एम आय? व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? नगरसेवकाची ओळख असते, आमदाराची ओळख असते, खासदाराची ओळख असते, सगळ्यांची ओळख. फक्त माझ्याची ओळख नसते. मला एक SMS आला होता, मला खूप आवडला तो. कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगा. आणि मग राजानं पायावर डोकं ठेवलं रघुगणानं, आणि जडभरतांच्या मुखातून अमृताचा असा ओघ सुरू झाला. बर का, जडभरत म्हणाले, देर इज नो आय. मी नावाची वस्तूच नाहीये, मी नाहीच आहे काही. शरीर जे आहे ते पंचमहाभूताचं आहे, बरोबर आहे. समर्थांची ओवी नंतर सांगतो, आधी अर्थ.
शरीर पंचमहाभूताचं आहे. आई वडिलांनी अन्न खाल्लं ना आपल्याला जन्म दिला, बरोबर आहे की नाही? त्यांच्या आई वडिलांनी अन्न खाल्लं आणि त्यांना जन्म दिला. त्यांच्या आई वडिलांनी अन्नातून आपले म्हणजे आपले जे देह आहेत ना हे पंचमहाभूतातल्या अन्नापासून तयार झालेले, अन्नापासून जगणारे, अन्न नसेल तर मरणारे आणि मेल्यानंतर कुणाचं तरी अन्न असणारे असे अन्नमय फक्त कोश आहे. बर, आपलं चैतन्य, त्या चैतन्याचं आपलं काय हो? आज जिवंतपणा आहे ना, करंट आहे ना काहीतरी आतमध्ये, जिवंतपणाची नोंद आहे की नाही आत? असा माझा हात हलतोय, मी नाही हलवत आहे, मी हलवतोय असं मला कोणीतरी सांगतंय. सूक्ष्मात जा म्हणजे लक्षात येईल. आपण काहीच करू शकत नाही हो. मला साधा मुद्दा सांगा की आपला आपण श्वासोश्वास तरी करतोय का? आणि